शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 त्याच्यावरती आधारलेलं एक पुस्तक हे इथे आहे आणि दुसरं म्हणजे सोलापूरचा किल्ला अर्थात त्याच्यामध्ये असं आहे की मराठ्यांचं हे अखेरचं बलस्थान असा ब्रिटिशांच्या कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मी तसंच ते हेडिंग दिलेलं आहे आणि त्याच्यात ते पुस्तक अधिक हे पुस्तक शोध सोलापूरचा असं एक दुसरं पुस्तक आहे. ते दोन पुस्तकं माझी प्रसिद्ध झाली आहेत तर त्याची एक तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती. आता हे शोध सोलापूरचं जे आहे त्याच्यात फक्त आर्किओलॉजिकल सोर्सेस जे आहेत त्याच्यावरूनच ही सगळी माहिती घेतलेली आहे जे मी लिहिलेलं आहे. कारण काय बाकीची जे काही वाङ्मयीन साधन म्हणजे धार्मिक साधन आहे तर ते धार्मिक म्हणजे तो थोडासा आणखीन वेगळा व्हा म्हणजे आपल्याकडं 7 धर्मसंप्रदाय आहेत त्याच्यावरती ते वेगळं पुस्तक ते होऊ शकतं. पण ते इथे ही जी आहे ही आर्किओलॉजिकल सोर्सेसवरून आर्किओलॉजी ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट किंवा सोलापूर जिल्ह्यातील पुरातत्व असं त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे आणि लिहिलेलं आहे. आणि सोलापूरचा किल्ला जो आहे तर किल्ल्याचं जे काही महत्त्व आहे महत्त्व मुळात हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की आतापर्यंत तसं कुणी त्याच्यामध्ये सांगितलं नाही. तर हे महत्त्व असं की शेवटची जी लढाई म्हणजे मराठा इंग्रज ही शेवटची लढाई ही सोलापूरच्या किल्ल्यात झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80% भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला आणि शेवटचं हे होतं शेवटचं ठिकाण हे त्यांच्या ताब्यात गेलं. म्हणून हे आपल्याला म्हणता येईल ते एवढ्यासाठी की हा जो मराठे आहे तर मराठे ही एक बलशाली सत्ता ही तत्कालीन सर्व सत्तांमध्ये होते आणि मग त्या सत्ताचा किंवा त्या सत्तेचा पराभव हा ब्रिटिशांनी केला तर त्यांना ते अवघड गेलं. त्यांना वाटतही नव्हतं की होईल की काय बरोबर होईल की नाही. पण शेवटी मराठ्यांचा पराभव झाला आणि नंतर सोलापूरचा किल्ला ताब्यात गेल्यानंतर 80% भारत त्यांच्या ताब्यात गेला. 80% मी का म्हणतोय कारण सोलापूरला हे झालं तर महाराजा रणजित सिंगाची सत्ता ही उत्तर भारतामध्ये होती पंजाब ते इराण अफगाणिस्तान सरहद्दीपर्यंत आणि तिथे त्याचं शासन चालू होतं 1799 पासून. तर जवळजवळ 1839 त्याचा मृत्यू झाला आणि मग ब्रिटिशांचं 1845 ते 1850 हे 3 युद्ध इंग्रज शीख झाली आणि त्याच्यानंतर सगळा भारत जो काही आहे तो सगळा भारत त्यांच्या ताब्यात गेला. आणि म्हणून मी म्हणतो की साधारण व्याख्यानामध्ये किंवा लिखाणात एक जनरली असं लिहिलं जातं की ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं. नाही, 97 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. कारण हे सगळं त्यांचं चालूच होतं. याच्याशी लढ त्याच्याशी लढ त्याच्याशी लढ. रणजित सिंग गेल्यानंतर ते जरा थोडंसं स्थैर्य हे त्यांना आलं आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रशासन जे काही आहे ते प्रशासन हे इथे सुरू झालं. आणि मग त्यावेळी अर्थात आपण नेहमी ते कोहिनूर हिऱ्याचं ऐकतो. तर कोहिनूर हिरा हा त्यांचा मुलगा दुलीप सिंग त्याच्याकडे होता आणि त्याला या व्हिक्टोरिया राणीने तिकडे बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं तो हिरा काढून घेतला आणि आज तो राणीच्या मुकुटामध्ये तो हिरा असतो. तर राणी आता आपली गेली एलिझाबेथ तर केमिला पार्कर बोल्सच्या त्याच्यामध्ये असतो असं हे साधारण आहे. आणि ही शोध सोलापूरच्या बद्दल एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तर त्याच्यात कसं आहे की शिलालेख त्याच्यानंतर मंदिर वास्तुकला मूर्तिकला त्याच्यानंतर गिरगळ आणि सतीस्तंभ आणि विहिरी तलाव याच्यावरून मी ही साधनं घेतली आहे. नाणी दुर्दैवाने आपल्याकडे अजून तरी मिळालेली नाही त्यामुळं ते घ्यायचं. त्याच्याबद्दल मी थोडंसं लिहिलं नाही असं नाही पण तरीसुद्धा ती नाणी काही मिळालेली नाही. तर हे त्याच्यावरती आधारलेलं हे पुस्तक हे आत्तापर्यंतचं आहे. आत्तापर्यंत हे पुस्तक हां ओके सर. आतापर्यंत पुस्तकं किती आपली सर? नाही आतापर्यंत एकच पुस्तक होतं पहिलं. हां पहिलं म्हणजे
10 वर्षापूर्वी हा. मी लिहिले ते कुडल हे जे इथलं ठिकाण हा. आहे तर त्या मंदिरावरती ते पुस्तक लिहिलेलं आहे. काय त्याचं नाव? त्याचं नाव आता त्याच्यात ते बरंच होतं की काय होतंय की कुडलवरती पूर्ण काही त्याच्यावरती पुस्तक होऊ शकत नाही. त्याच्यामुळं सोलापूरचा थोडासा भाग म्हणजे अगदी थोडक्यात त्याच्यामध्ये की सोलापूरचा इतिहास जो काही आहे तो थोडक्यात तिथे तो जोडला होता. त्यामुळे त्याला काय केलं की सोलापूर जिल्हा, पुरातत्वीय आणि त्याच्यानंतर कुडलचे वास्तुशिल्प वैभव असं जर एक लांबलचक नाव हे त्याला दिलं गेलं. तिसरं पुस्तक आहे म्हणजे 3 पुस्तकं तर झाली. 3 पुस्तक आहेत. बरं. ह्याचं प्रकाशन कधी झालं, कुठं झालं? प्रकाशन आता मार्चमध्ये. खरं पाहता मला ते सगळं पहिल्यांदा इथेच करायचं होतं.